सकाळच्या घाईत अगदी खमंग आणि एकदम पटकन बनणारी अशी हेल्दी रेसिपी हवी असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी. तर हे थालीपीठ बनवण्यासाठी 1 कप नाचणीचं पीठ घेतलं आहे, अर्धा कप गव्हाचं कणिक, ज्वारीचं कणिक आणि बेसन हे प्रत्येकी अर्धा कप घेतले. एक बारीक चिरलेली मिरची, कांदा, जिऱ्याची पावडर, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, लसूण बारीक ठेचलेला आणि 1 चमचा तेल. तुम्हाला तेल नको असेल तर नाही घातलं तरी चालेल. आता हे सर्व मिक्स करायचं. ह्याच्यामध्ये टाकूया आपण अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याला मिक्स करायचं. मी ह्याच्यामध्ये 1 चमचा तीळसुद्धा घातले. एकदम घट्ट नाही, मध्यम घट्ट हे कणिक मळायचं म्हणजे आपल्याला थालीपीठं व्यवस्थित बनवता येतील. व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे थालीपीठाचा आकार छान करता येईल. मध्यम घट्ट केल्यामुळे अगदी सहज बनवता येतील. एकदम हेल्दी रेसिपी आहे आणि पटकन बनते. आता साधारणपणे पोळीला जेवढा गोळा घेतो त्यापेक्षा थोडा मोठा घ्यायचा आहे, कारण थालीपीठ आपण थोडं जाड बनवणार आहोत. तर साधारण ह्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि त्याला गोल आकार देऊया आपण हाताने थापून. त्यासाठी मी इथे एक प्लास्टिकचा वापर केलेला आहे. त्याच्यावर अगदी थोडंसं तेल घालूया. कॉटनच्या सुती कपड्यावर सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. तेलाचा हात लावल्यामुळे थालीपीठ बनवल्यानंतर काढायला एकदम सोपं जाईल आपल्याला. तर ह्या पद्धतीने बनवून घेऊया. थालीपीठाची भाजणी जर घरात नसेल तर असे जेही पिठं घरामध्ये अवेलेबल आहेत त्यापासून ही थालीपीठं बनवू शकतो आपण. याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचा सुद्धा वापर करू शकतो. अगदी मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत हे थालीपीठ चालेल आणि सर्वांना आवडेल असं बनेल. तर मध्ये थोडेसे होल पाडूया म्हणजे आतपर्यंत छान खरपूस भाजल्या जाईल. साईडला गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्याच्यावरही थोडंसं तेल घालूया. इथे सुद्धा तुम्हाला तेलाचा वापर नको असेल तर नाही केला तरी चालेल. बघा अगदी सहज निघतं. एकदा तवा तपला की गॅसची फ्लेम मध्यम टू लो ठेवायची म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित भाजल्या जाईल. त्याच्यावर ठेवूया आपण झाकण. पहिली साईड भाजायला साधारण 1 मिनिट लागला. आता दुसरी बाजू भाजून घेऊया. अर्ध्या मिनिटातच दुसरी बाजूसुद्धा भाजल्या गेलेली आहे. आपलं एकदम खमंग, हेल्दी आणि पटकन बनणारं थालीपीठ आहे. याचप्रमाणे आपण इतर थालीपीठसुद्धा बनवून घेऊयात. सकाळच्या घाईत जेव्हा वेळ नसतो तेव्हा बाहेरचं काही खाण्यापेक्षा असं पटकन बनणारी हेल्दी रेसिपी करायला हवी. नक्की ट्राय करा.